धर्म विचारून गोळ्या घालण्या इतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का, हा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला होता आणि त्यानंतर वडेट्टीवार यांच्यावर टीकेची झोड उठली आणि अखेर वडेट्टीवार यांनी या सगळ्या संदर्भात आता माफी मागितली आहे। धर्म विचारून गोळीबार करण्या इतका दहशतवाद्यांकडे वेळ होता का, असं विधान वडेट्टीवार यांनी केलं होतं। आप क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा। अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा? ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है। ये प्लान करके मत करो। टेररिस्ट है, उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कारवाई करो। हे यश लपवण्यासाठी माझ्या भाषणाला तोडून मोडून ठेवलं म्हणून मी या माझ्या बोलण्यामुळे आमच्या ज्या बिचारा इनोसंट आणि निष्पाप लोकांचा बळी गेलाय, त्यामध्ये अतिरेक्यांनी त्यांना मारलंय। त्यांच्या कुटुंबियाला काही वेदना झाल्या असतील तर मी माफी मागेल आणि मी माफी मागतोय। पण मीडियाने माझी विनंती आहे की भाषण पूर्ण दाखवा। अर्धवट दाखवून देशातील लोक दूषित म्हणजे सरकारचं अपयश लपवण्यासाठी हे उलट त्याला त्या पद्धतीनं मोडून दाखवून काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम होऊ नये, माझी भूमिका ही स्पष्ट होती। तर पहलगाम हल्ल्यासंदर्भातल्या विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे। देशविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी विजय वडेट्टीवार यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे। विजय वडेट्टीवार यांना कडक कारवाई त्यांच्यावर केली जावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे। वडेट्टीवारांनी अत्यंत असंवेदनशील आणि या देशातल्या जनतेला दुखवणारं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। अशा वक्तव्याला केवळ माफी मागून होणार नाही, खरं तर बेजबाबदार स्टेटमेंट करायचे, समाजाचे मन दुखवायचे, वस्तुस्थितीचा अभ्यास करायचा नाही, मीडियाचा स्पेस घेण्याकरता बोलायचं। वडेट्टीवारनी ज्या पद्धतीनं असंवेदनशील आणि बेजबाबदार वक्तव्य केलं आहे, खरं तर काँग्रेस पार्टीचा खरा चेहरा आणि खऱ्या अर्थाने यांच्या देशाबद्दलच्या भावना आणि व्यक्तीबद्दलच्या भावना यातून दिसतं। अशा प्रकारचे स्टेटमेंट्स देऊन जे काही मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं चाललंय। आता नातेवाईकांचं म्हणणं आपण सगळ्यांनी मीडियामध्ये दाखवलं आणि नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितलं, ज्यांच्या समोर मारलेलं आहे त्यांनी सांगितलं। तिथे थोडी होते वडेट्टीवार, इथे बसून कुठेतरी अशा प्रकारचे स्टेटमेंट करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं, मला असं वाटतं हे अतिशय वाईट आहे आणि म्हणजे मला तर शब्द नाही, याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावं मला समजत नाही।